हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर एकदम युनिक रेसिपी बघणार आहोत. बघून हे माशाचे फ्राय वाटतायत, पण हे माशाचे फ्राय नाही आहे. हे आहे फणसाचे गरे. म्हणजे हा आपला नॉर्मल फणस नाही आहे. हा असाच फणस असतो, भाजीचा फणस. मी तुम्हाला कापून दाखवते. हा आतमधून कसा असतो ते. ह्या फणसाचे आपण काप करून ते फ्राय करणार आहोत. ह्याची टेस्ट एकदम अप्रतिम येते. जे कोकणात राहतात त्या लोकांना तर हा फणस माहीतच नसेल माहिती तर भाजीवाल्यांकडे असा हा फणस मिळतो, जो आपल्याला फक्त त्याची साल आणि मधला जो देठ असतो तोच काढायचा आणि मग त्याचे मी तुम्हाला दाखवते कसे काप करायचे, तसे काप करायचे. हा फणस एवढा चविष्ट लागतो आणि हे काप पण इतके चविष्ट लागतात की हे फ्राय केल्यावर दुसरं काही करायची गरजच लागणार नाही. वरण भात आणि सोबत एवढे हे काप असतील तरी माणूस पोटभर जेवेल, एवढे चांगले टेस्टी हे काप लागतात. हा फणस गोडसर असतो आणि असा त्याच्यामध्ये अजिबात काटे म्हणजे काहीच नसतं आतमध्ये. ह्या असा अख्खाच्या अख्खाच आपण कापून घ्यायचा आणि मग जी वरची साल आहे ती कापून घ्यायची. म्हणजे आतमधला जो गर आहे तो आपण फ्राय करणार आहोत. शॅलो फ्राय करायचा आहे, इथे डीप फ्राय करायचा नाही. चला तर मग बघा पुढे मी कसं करते. इथे मी मला हवे तेवढे फणसाचे काप करून घेतलेला आहे आणि बाकीचा फणस स्टोर करून ठेवणार आहे. त्याला तेल लावून एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवला की तो चांगला राहतो. आता फणसाच्या कापांना आपण मीठ, अद्रक लसूणची पेस्ट, हळद, लाल मसाला, चिकन मसाला असे जे बेसिक मसाले आपण घरगुती वापरतो, गरम मसाला वगैरे तुमच्या आवडीनुसार ते त्याला चांगले लावून मॅरिनेट करून घ्यायचं आहे. आणि मग आपण हे डायरेक्ट फ्राय करणार नाहोत, त्याला आपण कोटिंग करणार आहोत. तर कोटिंगसाठी आपण तांदळाचं पीठ आणि रवा एकत्र करून वापरणार आहोत. आता आपण ह्या तांदळाच्या पिठाला पण चव यावी याच्यासाठी तांदळाचं पीठ, रवा एकत्र घेऊन त्याच्यात थोडंसं मीठ, हळद आणि लाल मसाला घालून घेणार आहोत. थोडासा चिकन मसालाही घालून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत. ही कोटिंग लावल्यामुळे ह्या फणसाचे काप बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट आणि गोडसर लागतात. एवढी अप्रतिम चव लागते ह्या कापांची की एकदा तुम्ही हा फणस आणून एकदा अशा प्रकारे काप करून नक्की बघा. जे कोकणात राहत असतील तर त्यांना तर ही रेसिपी माहीतच असेल आणि नसेल माहिती तर एकदा असा फणस शोधून हे चविष्ट काप नक्की करून बघा. बघा आता मी हे काप कसे फ्राय करते ते. अगदी थोड्याशा तेलामध्ये हे एकदम छान कुरकुरीत असे फ्राय होतात.
प्रकारे मी हे काप दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी करून घेतलेले आहेत. मग आपण ते एका प्लेटमध्ये काढून छान सर्व करून घेणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक यू सो मच.